ठाण्यातील मुंब्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मुंब्रा परिसरामध्ये ओला आणि उबेर चालकांचा संप सुरू आहे, पण या संपामध्ये एक कॅब चालकानं थेट पिस्तूल दाखवून संपकरी चालकांना धमकावल्याचा प्रकार समोर आलाय। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय, मात्र पोलिसांनी अजूनही या प्रकरणावर कारवाई केली नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। मागील काही दिवसांपासून मुंब्रा परिसरात ओला, उबर आणि रॅपिडो या खासगी कॅब कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे चालक पुरते वैतागलेत। यामुळे संप पुकारण्यात आलाय। ओला, उबर आणि रॅपिडो कंपन्यांचे मनमानी दर चालकांना मारक आहेत। हे दरपत्रक बंद करून सरकारी मीटर दर करावे। बाईक, टॅक्सी कोणत्याही स्वरूपात नको। रिक्षा आणि कॅब परमिटवर मर्यादा आणावी आणि रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करा। तसंच महाराष्ट्र गिग वर्क्स ऍक्ट लागू करा। अशा प्रमुख मागण्यांसाठी ओला, उबर आणि रॅपिडो कंपनीच्या वाहन चालकांनी मंगळवारपासून संप पुकारलाय। मुंब्र्यातील चालकही या संपामध्ये सहभागी आहेत। बुधवारी दुपारी मुंब्रा येथील वाय जंक्शन या ठिकाणी संपकरी निदर्शने करत होती। दरम्यान त्याच वेळी एका कॅब चालकाने पिस्तूल दाखवत संपकऱ्यांना आणि चालकांना दमदाटी केली आहे।